बर्डन नाही जमत, ट्युशनचा अभ्यास, शाळेचा अभ्यास. गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्व? मस्त मजेत आनंदात ना? आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात आणि मस्त जाओ. तर इकडे सकाळच्या सर्व खिडक्या ओपन करून घेतल्या, कारण की म्हणतात सकाळचं जेव्हा आपण घरात जो बाहेरचा उजेड असतो, सूर्यप्रकाश, तो घरात आला की घरातली जी निगेटिव्हिटी आहे, जो अंधार आहे, तो दूर होण्यास मदत होते. तर इकडे सकाळची जी काही बेसिक कामं होते ती करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी स्वतः फ्रेश झाली, आंघोळ करून घेतली आणि मग सकाळचं जे आपले स्किन केअर असतं ते करायला घेतलं. कारण की 2 टायमाचे जे मॉर्निंग आणि रात्रीचे स्किन केअर असतं ते खूप महत्त्वाचं असतं आणि ते केलंच पाहिजे आपल्याला. कारण की जसं आपलं वय वाढतं तसं आपल्या चेहऱ्यावरती एजंट साईन्स दिसायला लागतात. त्याच्यासाठी आपल्याला हे रूटीन फॉलो करणे तितकंच महत्त्वाचं आहे. तर बेसिक रूटीन असतं माझं सकाळचं सिरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम, आणि ते करता करता आपल्या चेहऱ्याची मसाजसुद्धा आपल्याला तितकीच केली पाहिजे. कारण की चेहऱ्याचे जे मसल्स असतात ते सुद्धा टाईट होण्यासाठी मदत होतात. म्हणून चेहऱ्याची फेस मसाजसुद्धा केली पाहिजे मॉर्निंगला. तर कारण की दिवसभरात मग त्याच्यासाठी आपल्याला वेगळा वेळ तर काढता येत नाही. तर हेच जे सकाळची 10-15 मिनटं असतात तर ते थोडं आपण जर काढले तर आपलीसुद्धा मी टाईम म्हणा किंवा आपलं सेल्फ केअर म्हणा, तर ते सुद्धा होऊन जातं. तर इकडे मला थोडासा एक पिंपल्स आला होता, तर तो तर गेला, पण थोडासा डाग सोडून गेला. तर तेच थोडंसं होतं आणि ते हळूहळू निघून जाईल. कारण की माझी स्किन ही ऑइली आहे, तर थोडं मला जास्त काळजी घ्यायला लागते. तर इकडे माझं फेस रुटीन झालेलं आहे. आता केसांची, तर केसांचीसुद्धा मी तितकीच काळजी घेते. कारण की केससुद्धा आपले हेल्दी आणि चांगले राहण्यासाठी आपल्याला काही अशा बेसिक गोष्टी असतात. जसं आता तुम्ही बघू शकता, मी अपोजिट केस डाऊन करून पाटून कोंब करते, बॅक कोमिंग करते. तर हे सुद्धा आपल्या रूटसाठी केसांच्या खूप चांगली मसाज आहे. ते आपल्या केल्याने आपले जे केस आहेत ती चांगली ग्रोथ होण्यास मदत होते. तसंच हेअर पुलिंग हे सुद्धा आपल्याला केलं पाहिजे, कारण की आपले रूट्स आहेत तेच थोडेसे स्ट्रॉंग राहतात. तर अशा 2-3 गोष्टी आहेत त्या मी नक्की फॉलो करते दिवसातून एकदा तरी. आणि हे सर्व झाल्यानंतर सिंपल असं बन बांधून घेते, कारण की मी घरात असताना मला केस जास्त ओपन ठेवलेली आवडत नाही. तर सिंपल असं बन बांधला, त्याच्यानंतर आपला क्लिप लावला. सकाळचा असा सिंपल साधा माझा रूटीन आहे, तो मी फॉलो करते. आता माझं सकाळचं कामं म्हणजे सकाळची जी कामं आहेत ती झालेली आहेत. आता त्यानंतर तर मुलांच्या अभ्यासाकडे मला लक्ष द्यायचं आहे, कारण की आज परीक्षा चालू असल्यामुळे थोडं त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला लागतं. तर इकडे आज बारकीचा पेपर होता, मोठा तर माझा शाळेत गेलेला. तर बारकीचा पेपर आज होता. 2 पेपर होते, एक ड्रॉइंगचा होता आणि एक मराठीचा पेपर होता. तर मराठीचा आम्ही रात्रीच अभ्यास थोडा केलेला होता, आता ड्रॉइंग बाकी होती. तर तिला थोड्याफार गोष्टी ड्रॉइंगबद्दल सांगत होती, की ड्रॉइंग काढताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्यावा. कारण की ड्रॉइंग ही ती डाग काढते, म्हणून मी तिला कधीही सांगते की व्हाईट पेपरावरती डाग ड्रॉइंग काढू नये. जोपर्यंत आपली ड्रॉइंग ही प्रॉपर येत नाही तोपर्यंत एकदम लाईट ड्रॉइंग काढायची. जेव्हा परफेक्ट सर्व ड्रॉइंग करून झाल्यानंतरच ती डाग करायची असते. त्यामुळे काय होतं, खाडाखोड होते, पेपरसुद्धा घाण होतो. तर त्याच्यासाठी काही अशा बेसिक टिप्स असतात त्या मी तिला सांगत असते. कारण की क्राफ्ट आणि ड्रॉइंग हे दोन्ही सब्जेक्ट तितकेच महत्त्वाचे असतात जे बाकीचे सब्जेक्ट आपल्याला महत्त्वाचे असतात. त्याच्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट घेऊनच आपल्याला अभ्यास केला पाहिजे. तर अगोदर मी तिला दाखवत होती अशा प्रकारे तू ड्रॉइंग कर, आणि त्याच्यानंतर मग तिला सांगत होती. कारण की कप ड्रॉइंग करायचं होतं तिला, आणि कपमध्ये सुद्धा जे साईडचे जे मेजर माप असतात ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. कारण की कधी छोटे मोठे जर रेषा काढल्या तर त्या कप हा व्यवस्थित बनणार नाही. तर तिला मी दाखवत होती की दोन्ही रेषा अशा मेजर माप घेऊन छोट्या घाई करू नको ड्रॉइंगसाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तिला सांगत होते, आणि तिला ड्रॉइंगमध्ये खरंच खूप इंटरेस्ट आहे आणि ती करते तसं. तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांना सांगणे आणि त्यांच्याकडून करून घेणे तितकंच महत्त्वाचं असतं. कसा गेला पेपर? चांगला गेला ना? किती 2 पेपर होते? चांगले, मस्त, पैकीच्या पैकी मार्क, पैकीच्या पैकीच पाहिजे मला. ठीक आहे. आणि ताप कसा आहे रे अजून? हा, पाहते पंख्यात होतो ना लगातार. चल बघूया, औषध देते.
तर ॲक्च्युली काल मोठ्याला थोडासा फीवर आला होता, तर त्याच्यासाठी ॲक्च्युली मी डॉक्टरकडे जाऊन आली होती, पण त्याच्याने त्याला काय फरक नाही पडला. तर मी आता त्याची सुट्टीसुद्धा करू शकत नाही, कारण की सध्या पेपर चालू आहेत. तर आता बारकीला शाळेत सोडून त्याला परत एकदा डॉक्टरकडे चेकअपकडे नेणार आहे. तर आता इकडे मी कुकर लावलेला आहे, कारण की आता तिला शाळेत जायचं आहे आणि आम्हालासुद्धा जेवण करायचं होतं. मग ते सुद्धा आता मी करून घेते. किचन साफ करून घेतला, कारण की सकाळची नाश्त्याची भांडी होती, मग ते क्लीन करून घेतली आणि भांडी सर्व घासून घेतली, कारण की घरातली कामंसुद्धा आपल्याला केली पाहिजेत. तर ते सुद्धा मी मुलांचा अभ्यास घेताच कंप्लीट करते, कारण की जर कामं ठेवली मग त्यांना वेळ देता येत नाही. मग हे दोन्हीसुद्धा मला मॅनेज करावं लागतं आणि मग कामं करताच मी त्यांचा अभ्यास घेते. तर धर धर कुठला ध येणार? धनुष रक्षक रक्ष श कुठला येणार? षटकोन क्षत्रिय क्षत्रिय मधला रक्ष. तर कपडे घडी करता तिचं थोडंसं मराठीचं रिव्हिजन करायला घेतलं, कारण की मराठी आणि हिंदी सब्जेक्ट थोडंसं अवघड असतं, कारण की काही शब्द असतात ना ते मुलांना बोलायला उच्चारायला थोडंसं कन्फ्युजन होतं. मग तेच थोडंसं रिव्हिजन करून घेतलं आणि त्यानंतर सोफा कवर पेंडिंग होतं, मग ते घालायला घेतलं, कारण की काही अशी कामं असतात ना डेलीची ती करावीच लागतात, कारण की ती ठेवून पण चालत नाही. मग असं अधीमधी थोडासा वेळ भेटला मग ती कामं करून घेते, कारण की घरातली कामं, मुलांचा अभ्यास हे सर्व मॅनेज करता पूर्ण दिवस निघून जातो आणि घड्याळाचा काटा तर असा चालत राहतो की तो कोणासाठी थांबत नाही. त्याच्यातच मी थोडंसं मॅनेज करत राहते. तर आता बारकीचं आवरायचं होतं, त्याच्यासाठी जी काही छोटी मोठा वेळ होता त्याच्यामध्येच मी बाकीची जी कामं करायला घेतली, कारण की काय होतं ना मुलांसाठी आपल्याला आत्ता सध्या परीक्षेच्या टायमाला थोडा जास्त वेळ द्यायला लागतो. तर मग आता तिचं थोडंसं आवरून घेतलं, तिला तयार केलं, तिचे टिफिन बॉटल, कारण की ती एकदा शाळेत गेली ना म्हणजे मी बाकीची कामं करायला पुढचं. तर मग आता तिला शाळेत सोडते आणि मग पुन्हा तुम्हाला भेटते. तर आताच मी सगळी कामं करून झालेली आहे, आता फ्री झाली आहे मी आणि आता बारकीला शाळेत पाठवलं आहे. मोठा सकाळीच आला, तुम्ही बघितलं, आणि आता 2 वाजले आहे. तर मी माझ्या दोन्ही मुलांना अजूनपर्यंत ट्युशनला लावलेलं नाही आहे. एकदा ॲक्च्युली मोठ्याला टाकलं होतं मी, पण त्याला ते जमलं नाही, कारण की काय होतं माहिती आहे, मुलांचं आता एवढं ना अभ्यासाचं, शाळेचाच अभ्यास आता एवढा आहे की त्यांना एवढं बर्डन नाही जमत. ट्युशनचा अभ्यास, शाळेचा अभ्यास, आणि आता एवढी त्यांना धावपळ होते. तर मी शक्यतो ट्युशन अजूनपर्यंत तरी मोठ्याला दिलेलं नाही आणि आता बारकीला पण नाहीच आहे ट्युशन, कारण की मी दोघांनाही स्वतः शिकवते. मोठा जो माझा आहे ना त्याला कसं मी पहिल्यापासूनच ना सेल्फ स्टडी शिकवली आहे, कारण की स्वतः अभ्यास करणं. कारण की कसं माहिती आहे, मी भलेही घरात असली तरी मला बाकीचीही कामं असतातच, पण मी सतत वरती जास्त वेळ नाही देऊ शकत. म्हणून पहिल्याच आता जोपर्यंत ती नव्हती, म्हणजे बारकी नव्हती, तोपर्यंत त्याला मी भरपूर म्हणजे अभ्यासाकडे पूर्ण माझं लक्ष प्रॉपर द्यायची मी त्याला. पण आता शक्य होत नाही, कारण की आता ही 2रीला आहे, मोठा 6वीला आहे, 6th स्टँडर्डला आहे. तर काय होतं, दोघांचाही टायमिंग वेगळा आहे, परत दोघांचाही अभ्यासक्रमसुद्धा वेगळा आहे. मग काय होतं, दोघांनासुद्धा मला मॅनेज करायला थोडंसं आत्ता इझी जातं, पहिला हार्ड जायचं. तर मी काय करते की आता मोठ्याचं तुम्हाला सांगते. मोठा आता बघा, त्याला मी पहिला सांगितले की तू सेल्फ स्टडी अभ्यास शिक, कारण की तुला आता स्वतःचा अभ्यास स्वतः करायला शिकायला पाहिजे, कारण की जोपर्यंत बारकी नव्हती ना तोपर्यंत मी त्याचा पूर्ण प्रॉपर अभ्यास घ्यायची, त्याला जास्त वेळ द्यायची. पण आता तसं देता येत नाही, कारण की आता तिला मला बेसिकपासूनच सर्व शिकवायला लागतं, म्हणून तिच्यावरती जास्त माझा फोकस असतो. आणि बघा, आता प्रत्येक सब्जेक्ट हा वेगळा आहे, मग प्रत्येक सब्जेक्टचा अभ्यासाचा जो शिकवायची पद्धत असणार तीसुद्धा वेगळी आहे. पहिलं आपल्याला कसं शुद्ध लेखन म्हणा, घरी अभ्यास द्यायचे मराठीमध्ये, पण मराठीचा म्हणा, पण आता तसं मुलांना देत नाही. मला वाटतं आठवड्यातून एकदाच अभ्यास घरी देत असतील होमवर्क, त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण आठवडा तरी होमवर्क देत नाही. तर तसं होऊन चालत नाही. मग मुलांना कसं होमवर्कच नाही, मग ते एवढं लक्ष देत नाही. मग मी काय करते, जेव्हा त्यांना अभ्यास देताना तेव्हाच मी अभ्यास घेते. आज त्यांना जर मॅथ्सच काही शिकवलं असेल, मग तेव्हाच ती गणितं मी सोडून घेते. जर काही धडा शिकवला असेल तर मी त्याची प्रश्न उत्तरे ती आजच्या आजच घेते, मी उद्यावरती ढकलत नाही, कारण की ट्युशन नसल्यामुळे मला तो प्रॉपर तिथे त्यांना वेळ द्यावा लागतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता इंग्लिश मुलांना खूप इझी झालं आहे, पण मराठी तेवढंच हार्ड आहे.
त्यांना. आपल्याला तेव्हा मराठी खूप इझी वाटायचं, पण आत्ताच्या मुलांना मराठी, हिंदी हे सब्जेक्ट खूप खूप म्हणजे खूप हार्ड वाटतात. तर मी काय करते, एक तर त्यांना लिहायला प्रॅक्टिस करायला देते, की जे जे लिहून लिहून जेवढं मी त्यांना लिहायला बिनबघता देते ना, तेवढं काय होतं, लिहून लिहून ॲक्च्युली त्यांची रायटिंगसुद्धा सुधारते आणि ते शब्द त्यांच्या कानावर सुद्धा पडतात. मग त्यांना शुद्ध लेखन देते. परत जोडाक्षरे म्हणा, कारण की आता कसं आपल्याला बेसिक स्वर आणि व्यंजन हे बेसिक होतं, पण आता नाही. आता त्याच्यामध्ये पण खूप असे शब्द ॲड केलेले आहे. मग त्यांना ते खूप डिफिकल्ट जातात उच्चार करायला. आता माझ्या बारकीचंच म्हणा, बारकीचं ॲक्च्युली खूप तिला घ, परत थ, ह्या सगळ्या असे वर्ड्स आहेत ना, ते तिला खूप 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 म्हणजे हार्ड जातात. तिला एवढं गोंधळ होतो ना, की तुम्हाला काय सांगू. पण तरी ती खूप सारं मॅनेज करते आणि स्वतः अभ्यास करते. हेच आहे रेग्युलर, की मी ना त्यांना रोज त्यांचा अभ्यास घेते. एक दिवससुद्धा मी त्यांना ब्रेक देत नाही. संडे असला तरी मी 1 तास का होईना दोघांनाही 1 तास प्रॉपर बसून मी अभ्यास घेते. कारण की जसं मी सांगते, की प्रत्येक सब्जेक्ट हा वेगळा असतो आणि प्रत्येक सब्जेक्ट शिकवायची ही पद्धतसुद्धा वेगळी असते. तर मी शक्य होईल तेवढं मुलांना स्वतःसुद्धा त्यांच्याबरोबर बसते. असं नाही की अभ्यास दिला आणि मी साईडला झाली, असं नाही. हां, जेव्हा पाठांतर असेल तेव्हा ठीक आहे, मी काम करता करता घेते. पण जेव्हा मला कधी काही गणित म्हणा किंवा काही सब्जेक्ट असतात, जेव्हा ते त्यांच्याबरोबरच घेऊन आपल्याला बसूनच ते अभ्यास घ्यावा लागतो, तर तसंच मी घेते. आणि मुलांना कसं माहिती आहे, आपण जोपर्यंत ना त्यांच्याबरोबर बसणार नाही ना, तोपर्यंत ते स्वतःहून कधीही अभ्यास करणार नाही. म्हणून आपणसुद्धा त्यांना जास्त वेळ दिलाच पाहिजे अभ्यासासाठी. आपण जेव्हा मोबाईलपासून लांब राहू ना, टी व्ही, मोबाईल, तर मुलंहीसुद्धा तेच लांब राहतात. त्यांनासुद्धा आपण जबरदस्ती करायची अजिबात गरज लागत नाही. तर जसं मी सांगितलं, की माझा आत्ता मोठ्याचं तर काय एवढं मला टेन्शन नाही, कारण की तो आता स्वतःचं सेल्फ स्टडी करतो. हां, केव्हा प्रोजेक्ट म्हणा किंवा काय पाठांतर घ्यायचं असं तर मी पूर्ण त्याला मदत करते, असं नाही. पण शक्यतो तो स्वतःचा अभ्यास स्वतःच करतो. हां, मराठी हिंदीमध्ये थोडी त्याला मी मदत करते, कारण की मराठी हिंदी कसं थोडं आपली वेलांटी म्हणा, उकार म्हणा, ह्याच्यामध्ये थोडेसे मार्क कट केले जातात. मग ह्यावरती मी थोडंसं त्याला जास्त फोकस देते. म्हणून मी प्रत्येकदा त्यांना सांगते, की तुम्ही लिहिता लिहिता बोला, कारण की आपण जेवढं बोलू ना तेवढं आपल्या डोक्यात मेंदूला ते आपल्याला सांगतं, आपला मेंदू, की बाबा हे आपल्या डोक्यात ठेवायचं आहे. म्हणून कधीही मुलांना तुम्ही शिकवताना बोलायला सांगा. जेवढं ते बोलत राहतील ना आणि लिहत राहतील ना, की कारण की काय होतं म्हणजे फक्त लिहायचं काम आहे ना, लिहितच राहतो, तसं नाही करायचं. कारण की जेव्हा आपण जे काही लिहितो ना, ते आपले बोलता आपण आलं पाहिजे आणि तेवढं आपला मेंदूसुद्धा तेवढं चांगलं कॅच करतो. म्हणून ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. अशाच काही अशा बेसिक ट्रिक्स आहेत, जे मी घरातल्या घरात त्यांना घेत असते, शिकवत असते. आणि मग मला कसं, आता मी त्यांचा कसा अभ्यास पहिल्यापासून घेते, म्हणून मी परीक्षेच्या टायमाची वाट नाही बघत, की बाबा परीक्षा आली तेव्हा बर्डन त्यांच्या अंगावर मी देत नाही. कारण की पहिल्यापासून मी त्यांचा अभ्यास कव्हर केलेला असतो. परीक्षेच्या टायमाला त्यांना इझी जातं. हां, ठीक आहे, बेसिक अभ्यास तर आपण तेवढा तर घेतो परीक्षा टायमाला, पण एकदम बर्डन होत नाही. कारण की मलासुद्धा माहिती, की पहिल्यासारखी मुलं आता अभ्यासाला एवढी ॲक्टिव्ह नाही आहेत. कारण की पहिल्या ना आपल्याला कसं होतं, आपल्या आईवडिलांना माहिती नव्हतं, की काय शिकवत आहेत, काय अभ्यास चालू आहे. पण आता आपल्यालाच त्यांचा अभ्यास घ्यावा लागतो. म्हणून कसं म्हणजे आपला मुलगा कशात वीक आहे, आपल्याला स्वतः पहिला आपल्याला कळून यायला पाहिजे, की हां, हा सब्जेक्ट वीक आहे, तर त्या सब्जेक्टवरती आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. मला आता माहिती आहे, की हे 2 सब्जेक्ट त्याला हार्ड जातात. मग ह्याच्यावरती मी कसं त्याच्यावरती अजून जास्त फोकस करते. कारण की ते सब्जेक्ट त्याला पुढे जाऊन हार्ड म्हणजे खूप इझी जावे म्हणून. आणि जे इझी असतात, जसं आता आमच्याकडे PD आहे, कम्प्युटर आहे, हे सगळे सब्जेक्ट असतात ना, ते लगेच होतात पाठात. त्याच्यासाठी काही एवढं काही जास्त त्यांना सराव करावा लागत नाही. पण मॅथ म्हणा, इंग्लिश म्हणा, EVS म्हणा, हे सगळे जे सब्जेक्ट आहेत ना, ते खरंच सांगते खूप हार्ड आहे. म्हणून मुलांना आपण ना, मी खरं सांगते, जास्त असं गॅप नाही द्यायचा. हां, ठीक आहे, कधी बाहेर गेलो किंवा कुठे फिरायला गेलो, ते वेगळा टाईम असतो. पण शक्य होईल तेवढा तुम्ही सुट्टीच्या दिवसातसुद्धा त्यांना 1 तास का म्हणा अभ्यासाला बसवा. तर जसं मी सांगितलं, अजूनपर्यंत माझं दोन्ही मुलं अजून एव्हरेज आहे. म्हणजे असं मी अजून जेव्हा जेव्हा केव्हा मी शाळेत जाते ना, ओपन हाऊसला, तेव्हा कधी मला टीचरकडून अशी त्यांची कुठलीही अजूनपर्यंत नाही कंप्लेंट आलेली आहे. हां, करतात, अभ्यास व्यवस्थित आहे, सर्व व्यवस्थित चाललं आहे, बस. म्हणजे कसं माहिती आहे, जोपर्यंत आपल्याला वाटतं हां, मुलांवरती मला काय बोर्डामध्ये किंवा तो फर्स्ट आला पाहिजे असं काही नसतं. एवढं तर बर्डन देऊन चालत नाही. कारण की आता खूप सारे असे ॲक्टिव्हिटीसुद्धा आली आहे आणि त्याच्यासुद्धा त्यांना तेवढं पार्टिसिपेट करावं लागतं आणि करायला द्यायला पाहिजे. असं नाही की फक्त अभ्यास, एके अभ्यास, असं नाही चालत.
तर बाकीच्या गोष्टीसुद्धा त्यांना करायला तेवढाच इंटरेस्ट दिला पाहिजे. पण माझी मुलं असं आहे की जसं आता मी एक उदाहरण तुम्हाला देते, 80पैकी ॲक्च्युली 60-70 तरी काढतात. तर ठीक आहे ना, एवढं तर काय मी काय एवढी अपेक्षा नाही ठेवली की त्यांनी 80पैकी 80 काढलं पाहिजे. तेवढी ते एकदम आहेत एव्हरेज. आणि मला अजूनपर्यंत, आता माझा मोठा 6वीला आहे, अजूनपर्यंत मला एकाही टीचरची जर तुम्हाला सांगू मी, जसं मोठा आता माझा नर्सरीपासून स्टार्ट आहे, तो आता 6th स्टँडर्डला गेला आहे. अजूनपर्यंत त्याची मला एकही कंप्लेंट आलेली नाही की बाबा ह्याच्यामध्ये वीक आहे की त्या गोष्टीमध्ये वीक आहे. हां, करतो, ठीक आहे. आणि करतो म्हणजे तेवढंच मला एक समाधान आहे. आता माझी मुलगी आहे, तीसुद्धा आता सेकंडमध्ये आहे. तिचंसुद्धा ॲव्हरेज खूप चांगलं आहे शाळेमध्ये. अजिबात कुठल्या गोष्टीची कंप्लेंट नाही. आणि ॲक्च्युली ती थोडीशी त्याच्यापेक्षा ॲक्टिव्ह आहे, कारण की तिला स्पर्धांमध्ये भाग घ्यायला खूप आवडतं. मग मी काय करते, जेवढं शक्य होईल तेवढं तिला जाऊ देते की ठीक आहे, तू ह्याच्यामध्ये जायचं आणि तुला कर. पण मी तेवढाच तिचा अभ्याससुद्धा तेवढ्या जोराने आणि जोमाने घेत राहते, कारण की अभ्यासात कुठेही ते पाठी पडू नये. हां, थोडंसं तर मुलं कशी खेळायलासुद्धा तेवढं त्यांना पाहिजेच खेळणं. पण ठीक आहे ना, थोडं आपणसुद्धा त्यांच्या तेवढंच हर एक गोष्टीमध्ये एक काय म्हणतात, एक संतुलन जर ठेवलं ना, तर नक्की सगळ्याच गोष्टी त्यांच्यावरसुद्धा बर्डन पडत नाही, आपल्यावरसुद्धा बर्डन पडत नाही. आणि एक पॅरेंट्स म्हणून आपलंसुद्धा कर्तव्य आहे की त्यांच्यावरती आपल्याला स्वतःचं सध्या तरी स्वतःची कामं बाजूला ठेवून त्यांच्यावरती आपल्याला फोकस किंवा वेळ दिलाच पाहिजे. तर अभ्यासाबरोबरच मुलांची झोपसुद्धा पूर्ण झाली पाहिजे. त्यासाठी आपणसुद्धा लवकर झोपायला पाहिजे पॅरेंट्स लोकांनी, कारण आपणच 11-11, 12-12 वाजेपर्यंत जागं राहणार, तर मुलंसुद्धा तेच करणार. तर आपणसुद्धा लवकरात लवकर झोपायचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यांनासुद्धा सकाळची लवकर उठायची सवय लावली पाहिजे. आता तुम्हाला विश्वास होईना, आम्ही 10 वाजता झोपतो आणि सकाळी जसं आम्हाला 5 वाजता, 4:30 वाजता, मला 5 वाजता मुलाला उठायला लागतं, मिस्टरांनासुद्धा. सो आम्हाला माहिती आहे की आमची झोप ह्या टायमाला एवढा तास लागतो झोपायला. सो आपला जो रुटीन आहे ना, तो आपणसुद्धा मुलांसाठी आपण थोडंसं ॲडजस्टमेंट करायला पाहिजे. प्रॉपर झोप, प्रॉपर खाणं हे सुद्धा तेवढं तितकंच गरजेचं आहे मुलांच्या वाढीसाठी. सो अशा छोट्या मोठ्या टिप्स आहेत, तुम्हीसुद्धा नक्की ह्या फॉलो करा. आणि अभ्यासात त्यांना खरं सांगते, आजकालच्या मुलांना अभ्यासामध्ये एवढं जास्त बर्डन देऊन खरंच चालत नाही, कारण की अभ्यास हा खूप इझी आहे. एवढंच आहे की आपण पॅरेंट्स होऊन आपलीसुद्धा तेवढी जबाबदारी आहे की त्यांना ते इझी करून द्यायला आपल्याला आलं पाहिजे. एवढं सांगायचं होतं की ज्याप्रमाणे मी काही गोष्टी टिप्स फॉलो करते, तसं तुम्हीसुद्धा फॉलो करा मुलांच्या बाबतीत. आणि मुलांना अभ्यास हा खूप सिम्पल आहे, साधा आहे, तेवढाच इंटरेस्टिंगसुद्धा आहे. तर ते पॅरेंट्स आणि मुलं ही दोघांनीसुद्धा एकत्र येऊनच होऊ शकतं. सो आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान छान अशा कमेंट करा. तर चला, पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.